नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील हल्लारवाडी येथील बंधारा व त्यावरील पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर पद्धतीचा अतिशय अरुंद पूल, दोन्ही बाजूंना साईड गार्डचा पूर्ण अभाव आणि गावाच्या दिशेने असलेला तीव्र उतार या त्रिसूत्रीमुळे हा पूल अपघातांचं केंद्र बनत चालला. परिणामी दररोज या मार्गावरून ये जा करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण पसरलंय. या पुलावरून दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच पादचाऱ्यांची सतत वर्दळ असते. मात्र पूल अत्यंत अरुंद असल्यानं समोरासमोर येणाऱ्या वाहनांना मार्ग काढणं कठीण जात आहे. त्यातच साईड गार्ड नसल्यामुळे थोडासा तोल गेला तरी वाहन थेट बंधाऱ्यात कोसळण्याचा गंभीर धोका कायम असतो. विशेषतः पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते आणि पुलावर शेवाळा साचल्यानं रस्ता निसरडा बनतो. त्यामुळे अपघाताची शक्यता अनेक पटीने वाढते. गावाच्या दिशेनं असलेला तीव्र उतार हा आणखी एक गंभीर मुद्दा ठरतोय. जड वाहनांसाठी हा उतार अत्यंत धोकादायक आहे. ब्रेक फेल झाल्यास किंवा वाहन चालकाचा तोल सुटल्यास थेट बंधाऱ्यात घसरण्याची भीती कायम असते. यापूर्वी इथं किरकोळ अपघात घडले असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना अटळ असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ दखल घेऊन पुलावर साईडगार्ड बसवावेत, रस्त्याची रुंदी वाढवावी तसेच तीव्र उतारावर संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला. प्रशासनानं संभाव्य दुर्घटनेची वाट न पाहता तातडीनं पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात, हीच परिसरातील नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत.